बघा, शुद्ध तुपाची खरेदी किंमत या ठिकाणी घेऊ आपण. खरेदी किंमत कोणाची? शुद्ध तूप. ठीक आहे. नंतर 100 रुपये आहे. तर त्याच्यामध्ये 50 रुपये प्रति किलोचे वनस्पती तूप. मग इथं वनस्पती तूप, वनस्पती तूप त्याची पण कोणती किंमत? खरेदी किंमत. ती किती आहे? 50 रुपये. त्यात मिळवले आणि ते मिश्रण 96 रुपये प्रति किलोने विकले तर 20% नफा होतो. बघा, या संकल्पनेमध्ये इथं आपल्याला लिहायची आहे खरेदी किंमत, पण कोणाची? मिश्रणाची. बरोबर आहे. मिश्रणाची खरेदी किंमत लिहिण्यासाठी आपल्याला त्याची विक्री किंमत किती दिलेली आहे? बरोबर, ती विक्री किंमत दिलेली आहे 96 आणि नफा आहे 20%. खरेदी किंमत काढायची म्हणजे या ठिकाणी घ्यायचे 100. 100 भागिले किती? 120, कारण नफा आणि विक्री किंमत गुणिले. मग 12×8 96. हा 0 कटला. 10×8 80. मग खरेदी किंमत किती आली मिश्रणाची? 80. ती ठेवायची इथं. नंतर 100मधून 80 कमी केले. 100मधून 80 कमी केले इथं 20 आणि 80मधून 50 कमी केले इथं 30. यांचं गुणोत्तर घेतलं तर काय करायचं? 30×20 हे गुणोत्तर आलं. तर मग इथं येतो 10×3 30 आणि 10×2 20. म्हणजे उत्तर किती येणार आपलं? 3×2. तर मिश्रणाचे गुणोत्तर किती असेल? तर मिश्रणाचे गुणोत्तर असेल 3×2.